नमस्कार. डॉक्टर अविनाश बिनीवाले यांनी लिहिलेल्या आणि महाराष्ट्र भारतीय शिक्षण मंडळ या संस्थेने प्रकाशित केलेल्या भाषा सौष्ठव या पुस्तकातलं प्रकरण 10 मी मकरंद देव वाचत आहे. जपान्यांची रोमाजी देवाजी वगैरे. ग्यॉटिंगनला असताना एक व्याख्यान मी भारतीय लिप्यांवर दिलं होतं. व्याख्यानानंतर मला एक अमेरिकन विद्यार्थी भेटला, जॉन. जॉनला देवनागरीसह बऱ्याच लिप्या आणि अनेक भाषा अवगत होत्या. तो जपानमध्ये आणि चीनमध्ये बराच काळ राहिला होता, खूप फिरला होता. आमच्या भेटीनंतर पुढचे काही दिवस आम्ही रोज संध्याकाळी न ठरवता पण नित्यनेमाने भेटत होतो. आमच्या छान गप्पा होत होत्या. त्यात मुख्य विषय असायचा तो भाषांचा आणि लिप्यांचा. एकदा जॉन म्हणाला की संपूर्ण चीनमध्ये लेखनाची एकच चित्रलिपी म्हणजे सिम्प्लिफाईड चित्र असली तरी चीनमध्ये प्रत्यक्षात 10-12 भाषा आहेत. त्या काळी मला चीनची आणि चीनी भाषांची फारशी माहिती नव्हती. पण गंमत म्हणजे नंतरच्या काही दिवसातच मला खुद्द ग्यॉटिंगनमध्येच चीनमधले डॉक्टर ली भेटले. मी त्यांना जर्मनच्या अभ्यासात मदत करायचो आणि बदल्यात मला त्यांच्याकडून चीनी लेखनाबद्दल खूप शिकायला मिळालं. एक नवी दृष्टी मिळाली. एकदा जॉन सांगत होता की चीनमध्ये एखाद्या ध्वनिबद्ध लिपीचा उपयोग सुरू व्हायला पाहिजे. एकदा का अशी सुरुवात झाली की चीनचे भाषिक, सांस्कृतिक आणि राजकीय विघटन नक्की सुरू होईल. चीनी लोक जपान्यान इतके कडवे नाहीत, त्यामुळे विघटनाची प्रक्रिया सहज होईल असा आपला अभिप्राय सांगून तो म्हणाला की अमेरिकेमुळे जपानला जशी रोमाजी लिपी वापरावी लागली तशी एक दिवस चीनलाही ती स्वीकारावी लागेल. चीनबाबत तसं होणं फार अवघड नाही. पण रोमाजी, जपानी लेखनासाठी हिरागाना, काताकाना नि कांजी अशा 3 लिप्या एकाच वेळी वापरल्या जातात. अस्सल जपानी शब्दांसाठी हिरागाना लिपी, अजपानी शब्दांसाठी काताकाना लिपी नि चीनी शब्दांसाठी कांजी म्हणजे चित्रे रेखाटायची. त्यांच्या जोडीने आता रोमाजी ही 4थी लिपी व्यवहारात आली आहे. ॲटम बॉम्बचा एक परिणाम म्हणा किंवा कमांडर पेरीचे राहून गेलेले एक महत्त्वाचे सांस्कृतिक काम म्हणा, अमेरिकनांच्या सोयीसाठी आणि त्यांच्या दडपणाखाली ही रोमाजी म्हणजे रोमन लिपी अस्तित्वात आली. जपानमध्ये ती प्रथम अवतरली ती रेल्वे स्टेशनांवरच्या पाट्यांवर. नंतर हळूहळू ती इतरत्र झरपू लागली, पसरू लागली. जपान यांनी 4थी लिपी म्हणून रोमाजी स्वीकारली. चीनमध्येही असं काही होऊ शकतं? होईल का? येन केन प्रकारेण ध्वनिमाध्यमाच्या लेखनाशी चीनी भाषांचा संबंध आणला पाहिजे. प्रारंभी पिनियनचा आग्रह धरला तरी चालेल, कारण ती मूलतः रोमनच आहे. चोऊ यावकुआड याने मंदारिन भाषा रोमनमध्ये लिहिण्यासाठी प्रमाणित केलेली रोमन लिपी म्हणजे पिनियन 1950च्या दशकात ही तयार केली गेली आणि चीनच्या साम्यवादी सरकारने तिला मान्यता दिली. हा विचार जॉन मला जवळजवळ रोजच वेगवेगळ्या प्रकारे बोलून दाखवत असे. तो म्हणायचा की भाषा, हावभाव, हातवारे, विचार अशा अनेक दृष्टीने चीनमध्ये प्रत्यक्षात अनेक भिन्न भिन्न भाषा आहेत की ज्या एकमेकांना मुळीच कळत नाहीत. हे सगळे प्रदेश प्रत्यक्षात वेगळे देशच आहेत असं म्हटलं तरी चालेल. ते राजकीयदृष्ट्या वेगळं होणं कसं महत्त्वाचं आहे, त्यामुळे जगाचा कसा फायदा होईल आणि खुद्द चीन्यांचाही कसा फायदा होईल हे तो मला अनेकदा सांगत असे. मला त्यावेळी चीनी भाषांची फारशी माहिती नव्हती
तरी चीनच्या विघटनाबद्दलची जॉनची ही भन्नाट कल्पना मला अतिशय आवडत असे, आजही आवडते. सोव्हिएत देशाच्या आणि चीनच्या विघटनाचा विचार भाषेचा अभ्यास करणारा अमेरिकन विद्यार्थी करू शकतो, नव्हे करतात, पण आपण करू शकत नाही. हा प्रकार खूप महत्त्वाचा, विचार करायला लावणारा आहे. आपल्याला हे का जमत नाही याचा विचार आपण गांभीर्याने केला पाहिजे. युरोपात अनेक ठिकाणी चीनी भाषा शिकवण्याची सोय आहे. जी मंडळी पर्यटनासाठी चीनमध्ये जाणार असतात त्यांच्यासाठी 2-4 महिन्यांचे छोटे छोटे अभ्यासक्रम शिकवले जातात. या ठिकाणी मी असे बघितले की त्या वर्गांमध्ये चीन्यांची चित्रलिपी मुळी शिकवतच नाहीत, तर चीनी भाषा रोमन लिपीतूनच शिकवली जाते. अशा प्रकारे भारतातही आपण देवनागरी लिपीचा उपयोग करून चीनी भाषा शिकवली तर ह्या प्रयत्नाला आपणही हातभार लावू शकू. आपण भारतीय कधी अशा प्रकारे जगातल्या इतर देशांबाबत विचारच करत नाही, आजपर्यंत केलेला नाही. खरं तर ही आपल्यातली एक मोठी उणीव आहे असंच म्हणावं लागेल. आपल्याला जगद्गुरू व्हायचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर जगातल्या इतर देशांबाबत आपण वेगवेगळ्या प्रकारे विचार केला पाहिजे, आवश्यक ती कृती केली पाहिजे. पूर्वी कधी असा विचार केला नाही म्हणून आता करू नये असं थोडंच आहे. आता करू. मूलतः असा विचार करणं चुकीचं आहे असं मुळीच नाही. उलट न करणं हाच दोष आहे, बेजबाबदारपणा आहे. कारण ज्या बिचाऱ्या चीनी भाषांना ध्वनिलिपी नाही त्यांना चांगली लिपी देऊन आपण जागतिक स्तरावर एक सत्कार्यच करणार आहोत. हे करताना आपला मोठा फायदा म्हणजे आपल्याला चीनी प्रकारातली कोणतीही भाषा शिकणं सोपं होणार आहे. चीनी भाषा शिकताना सगळ्यात मोठा अडसर असतो तो म्हणजे लेखनाचा. चीनी भाषांना ध्वनीवर आधारित लिपी नाही, आहेत ती नुसती चित्र, सोपी सोपी केलेली तथाकथित चित्र. ती तर हजारो असतात, हजारो. किती शिकणार आणि किती काळात? ती 5-50 फराट्यांची चित्र गिरवून गिरवून डोक्यात ठेवण्यापेक्षा आपण जर ती भाषाच लिपिबद्ध केली तर, उदाहरणार्थ देवनागरीत चीनी शब्द लिहिले तर ते आपल्यासाठी किती सोपं होईल. आपला वेळ वाचेल. चीनी शिकणं अधिक आनंददायी होईल आणि त्यानिमित्ताने चीनी भाषेला किमान मंदारिनला एक चांगली लिपी मिळेल. असं घडलं तर खुद्द चीनी मुलांचं शिक्षणच नव्हे तर अख्खं जीवनही सोपं आणि आनंदी होईल. 7-8 नवे देश जन्माला येतील. आपल्याला खूप भटकता येईल. चला उठा. आपण आज कठोर परिश्रम केले तरच हे शक्य आहे.